मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी आहे। मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढलेला असून सुद्धा प्रदूषणात वाढ झाली आहे। तर शिवडी परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे। मुंबईमध्ये होणाऱ्या विकास कामांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ होते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। उत्तरेकडील वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागलेली आहे। मुंबईमध्ये सकाळच्या वेळेस धुक्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सध्या तरी पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवा जी आहे ती प्रदूषित आहे। सध्या आपण शिवडी परिसरामध्ये आहोत आणि शिवडी परिसरामधली सध्या हवेचा प्रदूषणाचा जो अंक आहे तो जवळपास 151 इतका नोंदवण्यात आलेला आहे। मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये सध्या वायू प्रदूषणाची समस्या जी आहे ती मोठी असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक मुंबईमधल्या भागामध्ये मुंबईच्या हवेच्या प्रदूषणाचा स्तर जो आहे तो खालावत चाललेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे विकार जे आहेत ते जडताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे मुंबईमध्ये विकास कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात होत असतात, त्यामुळे हवेमध्ये धुलीकण मिसळण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हवेमधल्या प्रदूषणाचा स्तर जो आहे तो सध्या वाढताना पाहायला मिळतोय। व्हिज्युअलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।